नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अभि जेव्हा घरी येतो, कारण त्याने भाजी आणताना रमाला बाजारातून बघितलेलं असतं. घरी आल्यानंतर तो विचारतो की काय ग, काल तर तू कुठे बाहेर गेली होतीस ना. तेव्हा आता रमा म्हणते की हो ना, अहो भाजी आणण्यासाठी गेले होते. तेव्हा आता अभि विचारतो, आजकाल तर सगळं काही अगदी ऑनलाईन मिळते, म्हणजे भाजीसुद्धा ऑनलाईन मिळते. तेव्हा आता रमा म्हणते की अहो तेवढ्या कारणामुळे तरी बाहेर जायला मिळते आणि सतत घरात राहून कंटाळा येतो. अभि म्हणतो की अगं वेळ वगैरे बघून जायचं ना, किती ऊन आहे बाहेर. तेव्हा आता रमा म्हणते की हो ना अभि दादा, अहो खरंच खूप ऊन आहे. आणि अभि म्हणतो की हो ना, किती उकडते आणि त्यामुळे चक्कर सुद्धा येते. तर लगेच रमा आता म्हणून जाते की हो ना अहो अभि दादा, काल तर मला चक्कर आली होती असं म्हणते. तर लगेच बोलायची बंद होते. तेव्हा आता अभि विचारतो की काय तू लिंबू पाणी वगैरे प्यालीस ना. तेव्हा आता अभिने हे बघितलेलं असतं की कोणीतरी आता रमाला लिंबू पाणी पाजलेलं असतं, म्हणून तो असं विचारतो. तेव्हा रमाला लगेच साईने जेव्हा तिला लिंबू पाणी दिलेलं असतं पिण्यासाठी, ते सर्व क्षण आठवतात आणि अभि दादा मुद्दाम तसे विचारतो. तेव्हा आता रमा नाही म्हणते. रमा म्हणते की अभि दादा, अहो घराजवळच मी भाजी आणण्यासाठी गेले होते, त्यामुळे नाही पिले. तेव्हा आता अभि म्हणतो की हो का, तू घराजवळच गेली होतीस का, बरं बरं आहे. रमा का खोटं बोलली यामुळे अभिला वाईट वाटते. तेव्हा आता अभि भाजी निवडायला घेतो, तर रमा त्याच्याकडे बघत मनात विचार करते की जर अभि दादांना मी सांगितले की साई मला तेव्हा भेटले होते आणि त्यांनीच मला चक्कर येताना सावरले आणि लिंबू पाणी सुद्धा पिण्यासाठी दिले, तर विचारते की साई कोण आहे, तू कसं त्यांना ओळखते, तेव्हा मी काय सांगणार आणि कसं सांगणार. तेव्हा आता रमा ही आता किचनमध्ये निघून जाते. तेव्हा आता अभिला राग येतो. अभि म्हणतो की खरंच मी हिला काय विचारतो आणि येथे नक्की काहीतरी अशी लफाछपी तर सुरू आहे, हे तर मला पूर्णपणे ओळखलेच. कारण जे काही रमा खोटं बोलते ना, म्हणजे रमा म्हणजे आता रमालाच तो माही समजवतो आणि माही धडधडीत खोटं बोलते. त्यानंतर आता रमा ही अक्षयकडे रूममध्ये येते. अक्षयची आता ऑफिसला जाण्याची तयारी सुरू असते. तर रमा विचारते की काय हो, आवरलं का. त्यावर आता अक्षय म्हणतो की हो ना अगं, एक महत्त्वाची मीटिंग आहे आणि बाहेर तर बघ ना अगं किती ऊन आहे, त्यामुळे आता ह्या महत्त्वाच्या मीटिंगसाठी सुद्धा जाऊशी वाटत नाही. तेव्हा आता रमा म्हणते की अहो नका इतकी काळजी करू, होईल सगळं काही. बघा मी तुम्हाला टिफिनमध्ये कलिंगड सुद्धा कापून दिलेला आहे आणि त्यासोबत दही भात सुद्धा दिलेला आहे, त्यामुळे तुम्हाला होईल सर्व काही नीट, नका काळजी करू, खाऊन जरा बरं वाटेल. तेव्हा आता अक्षय विचारतो की दही भात, अगं दही भातने जर मला झोप लागली तर मग मी काय करू बरं, मीटिंग चालू असताना जर मला झोप आली तर मग मी काय करू, मग मी बायकोच्या शेजारी थोड्या वेळ डुलकी घेऊ आणि बाहेर जाऊ. तेव्हा आता रमा म्हणते की हो ना अहो, मनातल्या मनात घ्यायची, डोळे उघडले की फ्रेश, सोपं आहे अगदी. आणि हे बघा बरं, उष्णता शोषून घेणारा या रंगाचा शर्ट का घातलास तुम्ही. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं तो माझा आवडता रंग आहे. तेव्हा आता रमा म्हणते की अहो तो उन्हाचा फेवरेट नाही, तुमचा फेवरेट आहे, त्यामुळे हे बघा उन्हात म्हणजे उन्हाळा असताना सुती आणि अंगाला अगदी मस्त शोभणारे कपडे वापरावे. थांबा मी तुमच्यासाठी दुसरा शर्ट काढते, हा शर्ट तुम्ही बदला, म्हणून ती कपाटातून शर्ट घेते. अक्षय म्हणत असतो की अगं ए माझ्याकडे वेळ नाही रमा, ए रमा रमा माझ्याकडे वेळ नाही, अगं ऐकून घे. तेव्हा रमा शर्ट घेते आणि हा शर्ट घाला. तर अक्षय म्हणतो की नको ग, अगं काही गरज नाही. रमा ऐकायला तयार नसते. रमा म्हणते की अहो ऐका, तर रमा ऐकायला तयार नसते की बदला. तर अक्षय म्हणतो की अगं सगळीकडे AC आहे, तू कशाला काळजी करतेस, तेथे गरम नाही होत. रमा ऐकायला तयार नसते. रमा म्हणते की हे बघा अहो कधीतरी माझं ऐका. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अगं तुझ्यापेक्षा तो सूर्य परवडला. तेव्हा आता अक्षय विचारतो की मला एक गोष्ट सांग बरं, तुझा राग आणि प्रेम हे शोषून घेणारा रंग कोणता. तेव्हा आता रमाला हसायला येतं. रमा म्हणते की हे बघा अगोदर शर्ट बदला आणि लाजच सी आता पुढे जाते. तेव्हा आता अक्षयला सुद्धा हसू येते. त्यानंतर आता इकडे माही ही रूममध्ये असते आणि ती सारखा तिकडचाच विचार करत असते. तेव्हा अक्षयने तिचा रमा म्हणून हात धरलेला असतो. आता त्या हाताकडे ती सारखी बघून लाजत असते, कारण अक्षयचा त्या हाताला स्पर्श झालेला असतो. ते क्षण अगदी तिला सुखावून जात असतात. तिला इतका आनंद होतो की अक्षयने आणि सो क्यूट असं म्हणून ती अगदी स्वतःचीच खुश होत असते. तेवढ्यात तेथे नील येतो. नील विचारतो की काय ग माही, काय झालं हाताला. तेव्हा आता माही खुशून म्हणते की स्पर्श, माझ्या हाताला अक्षयचा स्पर्श झाला. तेव्हा आता नील तिला म्हणतो की हात बघू. तेव्हा माही म्हणते की नाही दाखवणार. तेव्हा अक्षय म्हणतो की माही हात बघू. तेव्हा आता नील तिच्यावर धावून जातो की माही हात बघू. तेव्हा आता माही आपला हिसक्याने हात मागे घेते आणि रागावून तेव्हा नीलने तिला मारण्यासाठी हात उगारलेला असतो, त्या हाताकडे ती बघत असते. पण
आता तिला नीलचा खूप राग येतो तेव्हा नील लगेच तिच्या गालगुच्छ धरतो आणि हे बघ तू अक्षयला स्पर्श नाही करू शकत असे धमकावत तिला म्हणतो, तू माझी आहे, तू माझीच राहणार हे लक्षात ठेव. तेव्हा आता माही म्हणते की सॉरी नील, अरे आपल्यामध्ये आता काहीच घडू शकत नाही कारण तो चान्स गेला तुझा. तेव्हा नीलला आणखीन राग येतो, तो रागाने बघत असतो तर माही सुद्धा त्याच्याकडे रागानेच बघते. त्यानंतर आता इकडे पार्वती आजी रूममध्ये असते. काही कंपनीबद्दल माहीने तिला कागदपत्र व्यवस्थित करून दिलेले असतात तर अभिला म्हणते की अभि इकडे बरं बघ ना, अरे माही किती हुशार आहे, जे काही तिने ट्रान्सफर करून दिलेलं आहे ते जर आपण व्यवस्थित करूयात. तर लगेच अभि म्हणतो की अगं आजी ऐक ना, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा आता आजी विचारते की काय रे, आता काय बोलायचं. तेव्हा अभि म्हणतो की आजी हे बघ मला फुल डाऊट आहे, नक्की काहीतरी झोल आहे म्हणून. तेव्हा आता आजी म्हणते की अभिषेक काय रे तुझी ही भाषा, अरे तू झोल वगैरे काय वापरतोस, मुकादमांच्या घरामध्ये ही भाषा शोभतेस का. तेव्हा आता लगेच अभि म्हणतो की मुकादमांच्या घरामध्ये असं कृत्य करणं तर शोभलं नाही पाहिजे. आणि हे बघ आजी अगं ती माही आहे ना माही. तेव्हा आता पार्वती आजी म्हणते की अरे काय माही लावले, अरे ती आता रमा आहे त्यामुळे तू तिला रमा म्हण. तेव्हा आता अभि म्हणतो की बरं ठीक आहे रमा तर रमा. हे बघ आजी मला हे समजत नाही, नक्की काहीतरी गोंधळ आहे आणि ती रमा आपल्याशी खोटं बोलते. तेव्हा आता पार्वती आजी म्हणते की नाही अभि हे बघ मला असं वाटतं की हे बघ करण्यासाठी तुझ्याकडे भरपूर वेळ आहे. अक्षयचं जरा काही बरं सुरू झालं तर लगेच तुझं काहीतरी बिनसते हे माझ्या लक्षात आले. तेव्हा आता अभि म्हणतो की आजी हे बघ कधीतरी तू माझ्यावर विश्वास ठेवशील का, मी तुला सांगतो की माझा काहीतरी गोंधळ सुरू आहे आणि तू प्लीज माझं ऐकून तरी घे. अगं त्या माहीला मी एका वेगळ्या पुरुषाबरोबर म्हणजे त्या साई बरोबर बघितलं आणि हे बघ आपल्याला जे काही सांगितले जाते ते तसे नाही, ते सत्य नाही. आपल्यापासून सत्य काय हे काहीतरी लपवले जाते. आजी मी जे काही सांगतो त्यावर विश्वास ठेव. आजी अगं मी माझ्या डोळ्यांनी बघितलं, मी सांगतो की येथे काहीतरी घोळच सुरू आहे. तेव्हा आता अभि असं बोलून बाहेर निघून जातो. तेव्हा आता पार्वती आजी विचारात पडते. त्यानंतर आता इकडे आनंद आणि जान्हवी या दोघांची गाण्याची प्रॅक्टिस सुरू असते डान्स करण्याची. तेव्हा आता आनंद म्हणतो की हे बघ आता बाद झाले कारण मी आता यापुढे डान्स नाही करू शकत. तर जान्हवी म्हणते की अरे थोडीशी प्रॅक्टिस करूयात. तर आता आनंद म्हणतो की हे बघ मी तुझ्यासमोर हात जोडतो, तू एकटी कर, मी नाही करू शकत. तेव्हा आता जान्हवी म्हणते की अरे बेबी तू असं काय करतोस, अरे माझ्या फ्रेंड्स आहेत ना रोज त्यांच्या हजबंड्स बरोबर रील्स बनवतात डान्स करताना आणि सोशल मीडियावर टाकतात आणि तू तर एक नंबरचा आळशी, त्यामुळे हे बघ मला काही माहिती नाही, मी जे काही म्हणते ते तुला ऐकावंच लागेल. तेव्हा आता आनंद म्हणतो की मग तू जा ना तुझ्या फ्रेंड्स बरोबर हा डान्स बनव, मला कशाला दरवेळेस बकरा बनवते. तेव्हा आता जान्हवी त्याला अगदी गोडीत म्हणते की हे बघ अरे चल प्लीज जानू, हे बघ बेबी चल ना, आणि एक टेप्स तू पुढे आणि दुसरी टेप्स मी मागे. तेव्हा आनंद म्हणतो की हो कळाले. तर जान्हवी विचारते की रेडी. आनंद म्हणतो की यस. ती रागाने दात खात तो आता हे सर्व करत असतो. तेव्हा आता जानू 1 2 3 असे आकडे मोजते आणि ती आता डान्स करायला सुरुवात करते. आनंद सुद्धा अगदी कंटाळवाने डान्स करत असतो आणि तेवढ्यात आता तो जोरात अगदी ओरडतो आणि जानू हे बघ माझा पाय मुरगळला, अगर मला किती लागले, म्हणून तो लगेच खाली बसतो. जान्हवी अगोदर मोबाईल बंद करते आणि चल तू एक काम कर, तू तिकडे खुर्चीवर बस म्हणून ती आनंदला उठवते. तर आता आनंद खूप किंचाळत असतो की जानू मी तुला सांगितलं होतं की एकदा मी नको करू रील नाही करायचं, परंतु तू तर ऐकायला तयारच नसते. तेव्हा आता त्याच्या पायाला खूप असं लागलेले असते आणि तेवढ्यात आता ती जान्हवी आनंदला धरून सोफ्यावर बसवते. रमा धावत येते. रमा विचारते की काय झाले. तेव्हा आता अभि सुद्धा त्या आवाजाने धावत येतो. कसला आवाज होतो आणि काय झाले असे विचारतो. तेव्हा जान्हवी सांगते की एक सिंपल आम्ही डान्स रील्स बनवत होतो आणि याला एक छोटासा सुद्धा डान्स येत नाही आणि तो पडला, त्याचा पाय मुरगळला. तेव्हा आता आनंद अभिवर चिडतो. अभि म्हणतो की अरे काय रे दादा. तर आनंद म्हणतो की हे बघ अरे तू गप्प बस आणि जान्हवीकडे अगदी रागाने तो बघतो. जानू काय म्हणते की एक छोटासा डान्स, अगं माझ्या पेंटिंगपेक्षा तुझा हा डान्स माझ्यासाठी महत्त्वाचा नाही. मला एक गोष्ट सांग, माझा पाय मुरगळला, मग उद्या मी पेंटिंगसाठी कसा उभा राहू. तेव्हा आता अभि म्हणतो की दादा हे बघ बरा होशील. तेव्हा आता रमा म्हणते की हो थांबा मी आईस पॅक घेऊन येते म्हणजे बरं वाटेल. तेव्हा रमा धावतच येते आणि ती आता आईस पॅक घेऊन येते, परंतु जान्हवी तिच्या हातातून अगदी रागाने आईस पॅकची ती पिशवी म्हणजे हे करते, रागाने चिचकावून घेते. तर आता रमाला खूप वाईट वाटतं कारण जान्हवी तिच्याबरोबर का असं वागते हे तिचं कारण मात्र काही तिला समजलेलं नसतं. कारण आता
जान्हवी ही तिला माही समजते आणि माही म्हणून ती आता तिचा रागराग करत असते। तेव्हा आता आनंद ओरडतो की जान्हवी अगं नकोय नको, त्याला खूप त्रास होत असतो। तेव्हा आता लगेच रमा म्हणते की अहो जान्हवी ताई जरा हळूच करावं लागेल आणि जान्हवीच्या हातातून ती तो पॅक घेते आणि म्हणते की हे बघा असे करायचे। जान्हवी पुन्हा तिच्या हातातून रागाने तो पॅक घेते। हे बघ अगं तू माही आहे, तू विसरतेस की तू रमा नाही म्हणून आणि तुला रमासारखं सगळंच येईल असं तुला वाटत असेल, परंतु रमासारखे तुला काहीच येणार नाही। त्यामुळे प्लीज तू मला शिकवायला जाऊ नकोस, तू माझा नवरा आहे, मी बघून घेईन कसं काय करायचं ते। तेव्हा आता आनंद म्हणतो की अरे मला इथे किती त्रास होतोय, यांचं काय चाललं हे। तेव्हा अभि आता जान्हवीला म्हणतो की वहिनी अगं जरा पटकन प्लीज पटकन कर। तेव्हा मात्र आता जान्हवी परत रागानेच तो आईस पॅक लावायला घेते। म्हणून रमा आता त्यानंतर आपल्या रूममध्ये येते। रूममध्ये आल्यानंतर मात्र ती आता विचार करत असते की माही या घरात आली, तिने सगळ्यांचं मन जिंकून घेतलं, परंतु आता मी या घरात आले, परंतु कुणाला माहिती नाही की मी रमा आहे म्हणून। कुणालाच मी या घरामध्ये नकोय का, सगळेजण माझा अगदी रागराग करतात। म्हणजे यांना माहीसारखी मुलगी सून म्हणून या घरामध्ये हवी होती का? काय झालं असेल, माझीच माणसं माझ्यापासून का दूर जातात। आणि तेवढ्यात अक्षय दरवाजा वाजवतो आणि आत येतो। तेव्हा रमा त्याच्या हातातील बॅग घेते आणि आलात का तुम्ही असं विचारते आणि काय हो मीटिंग कशी झाली असं सुद्धा विचारते। बॅग वगैरे हातातून घेऊन व्यवस्थित जागच्या जागी ठेवून देते। तेव्हा आता अक्षय ऐग करतो आणि म्हणतो की हे बघ ना रमा, तो अगोदरचा शर्ट आहे ना, तो शर्ट घातला असता तर मीटिंग खरंच खूप चांगली झाली असती, कंबरदुखी मीटिंग तर चांगली झाली। तेव्हा आता रमा म्हणते की हे बघा जान्हवी ताई जेव्हा मी या घरात होते तेव्हा खरंच खूप चांगल्या वागायच्या, परंतु आता मात्र त्या काहीतरी वेगळंच वागतात आणि त्या असं का वागतात काय माहिती। तेव्हा आता अक्षय म्हणतो की अगं सोड ना, तू काय छोट्या छोट्या गोष्टींचं अगदी मनावर घेते। अगं हे बघ ना, ऑफिसमध्ये सुद्धा कामाचा प्रेशर इतका वाढलेला आहे आणि खरं तर मी तुला वेळ द्यायला हवा, परंतु जाम मी तेव्हा आता रमा म्हणते की अहो ठीक आहे, मला माहिती आहे की तुमच्यावर किती कामाचा प्रेशर आहे, तो थकून आल्यानंतर तुम्ही मला वेळ द्यायला पाहिजे असं काही नाही हो। आता अक्षय म्हणतो की अगं असे कसे, आपलं तर ठरलेलं आहे ना काहीतरी। तेव्हा आता रमा म्हणते की मला असे वाटते की खरंच आता आपण घरच्यांना सांगायला हवं। तेव्हा आता अक्षय विचारतो की काय, तर रमा म्हणते की आपण बाळासाठी तयार आहोत। तेव्हा आता रमा खूप लाजते आणि अक्षय अगदी खुश होऊन तिच्याकडे अगदी लाजतच रोमांटिकपणाने बघत असतो, कारण रमाचं हे बोलणं ऐकून तो सुद्धा खूप खुश होतो। त्यानंतर आता इकडे देविका आणि अनिल इतकी दारू पितो। तेव्हा आता दारूच्या नशेत तो देविकाला म्हणतो की देविका अजून एक पॅक भर ना। तेव्हा आता देविका म्हणते की नाही नाही, नशा कितीही चढली तरी सुद्धा टेन्शन काही जात नाही आणि हे बघ ना, आपल्या नावावर अगोदर कुठे प्रॉपर्टी होती तरी सुद्धा आपल्याला टेन्शन होते आणि आता जरी सुद्धा प्रॉपर्टी आपल्या नावावर असली तरी सुद्धा ही माही फ्युचरमध्ये काय करणार आहे त्याचं इतकं टेन्शन आहे काय सांगू। तेव्हा आता नील म्हणतो की चिल, अगं देविका चिल, तू माहीचं टेन्शन घेऊ नको, माही माझ्या एकदम मुठीत आहे, मुठीत, तिला बरोबर मी कंट्रोल करतो, कल क्या होगा यह मुझे पता है। आणि आज आपल्या नावावर प्रॉपर्टी आहे त्यामुळे हे बघ मी शेर आहे, शेर मी बरोबर करतो, त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको। तेव्हा देविका म्हणते की नाही नाही। तेव्हा देविका आणि नील या दोघांना व्यवस्थित चालता सुद्धा येत नाही, इतकी नशा चढते। म्हणून आता दोघे उठतात आणि दोघांचे तोल जात असतात। देविका आता नशेमध्ये नीलला गुड नाईट बाय करत असते, आपल्या रूममध्ये झोपायला जायला निघलेली असते आणि तेवढ्यात आता माही आपल्या रूममधून खाली येत असते। तेव्हा या दोघांना ती पाहते। माहीला आता या दोघांचा खूप राग येतो, कारण माझ्या डॅडूच्या पैशावर हे लोक कशी मजा करतात असे ती आता म्हणत असते आणि त्यांच्याकडे रागानेच बघत असते। त्यानंतर आता इकडे रमा ही अक्षयला म्हणते की हे बघा अक्षय, मी तुम्हाला काय म्हणते, तुम्हाला काय वाटतं की आपल्याला मुलगा होईल की मुलगी। तेव्हा अक्षय खोशून म्हणतो की मला तर मुलगीच हवी आहे। तेव्हा आता रमाला असते आणि अक्षयला विचारते की जर मुलगा झाला तर मग काय, हे सगळं काही आपल्या हातात थोडं असतं। तेव्हा आता अक्षय म्हणतो की अगं हे तर मला मान्य आहे, परंतु मुलं हे जाम आगाऊ असतात आणि हे बघ मी तुला खरंच सांगतो, जेव्हा आपल्याला मुलगा होईल ना तेव्हा पहिल्या दिवसापासून मी त्याला शिस्त लावायला घेईल, त्याच्याकडून भांडे घासून घ्यायची, त्याच्याकडून फरची धुवून घ्यायची, सगळं काही अगदी व्यवस्थित करून घ्यायची।
घ्यायचं, सगळं काम त्याला शिकवायचं, सगळे काम त्याला आलं पाहिजे। त्यानंतर होतं काय की मुलांना सगळं काही आयतं मिळण्याची सवय होते, मग त्यांना कंटाळा येतो आणि त्यानंतर ते आगाऊ होतात आणि काही पण उत्तरं ते द्यायला सुरुवात करतात। त्यांना असं वाटतं की घरामध्ये नोकर आहे, आपण काम जर केली नाही तरी सुद्धा चालेल, म्हणून ते आणखीनच आळशी होतात आणि कामाचा त्यांना खूप कंटाळा येतो। त्यामुळे असे काही व्हायला नको म्हणून लहानपणापासून मी त्याला काम शिकवणारच, अगदी ते पण जबरदस्तीने। मग होते काय तर त्याचा त्रास अगोदर पालकांना होतो आणि मग नंतर त्याला मी शिस्त लावणार म्हणजे लावणारच आणि नाहीतर त्याला चांगलं बदडून काढेल। तेव्हा रमा म्हणते की नाही, अजिबात नाही, तुम्ही असं काहीच करणार नाही। तर अक्षय विचारतो की का, मी नक्की त्याला बदडून काढेल म्हणजे काढेलच। रमा म्हणते की अहो असं कोण आहे की आपल्या मुलांबरोबर असे वागते। तेव्हा अक्षय म्हणतो की नाही, मी वागणार, कारण नंतर पश्चाताप करायला नकोय। बापरे, लहानपणीच मुलांना शिस्त लावायला हवी होती आणि आता ती हाताच्या बाहेर गेली म्हणून। त्यापेक्षा जर मुलगी झाली तर बरं राहील, कारण त्या शांत असतात आणि ऐकतात सुद्धा, म्हणून मुलींचे जास्त लाड करायला हवे। तेव्हा आता रमा म्हणते की नाही, हे बघा, मुलगा जरी झाला ना तरी सुद्धा त्याचे सुद्धा लाड करायला हवेत। अक्षय म्हणतो की अगं हल्ली सुद्धा आया आहे आणि स्पेशली त्यांना मुलं झाल्यानंतर त्या सगळं काही आयतं देतात मुलांना, कारण त्यांच्या बाबतीत त्या खूप काळजी घेत असतात। त्यामुळे हे नकोय, मुलांची जास्त काळजी घ्यायलाच नकोय, त्यापेक्षा मुलगी झालेली परवडेल, कारण तिचं कौतुक आपल्याला करता येईल। तेव्हा रमाला हसू येते। त्यानंतर आता इकडे माही, नील आणि देविका यांनी जी काही दारूची बॉटल प्यालेली आहे तर तीच बॉटल घेऊन आपल्या तोंडाला लावते आणि दारू पिऊन आता ती म्हणते की अक्षय मी येते, म्हणून ती आता अक्षयकडे निघालेली असते। तेव्हा आता त्यानंतर इकडे अक्षय रूम मध्ये असतो आणि रमा तेथे येते। रमा विचारते की काय हो, काय करतात? तेव्हा अक्षय म्हणतो की लॅपटॉप पुढे बघतोय। तेव्हा आता रमा म्हणते की काय हो, इतक्या रात्री असे खडूस उत्तर देताना तुम्हाला मज्जा येते का? तेव्हा आता अक्षय म्हणतो की असे प्रश्न विचारताना तुम्हाला मज्जा येते का? अगं मी काम करतोय, तुला दिसत नाही का? तेव्हा आता रमा थोडीशी नाराज होते, कारण अक्षय काम करतो हे तिला काही आता म्हणजे वाईट वाटतं, कारण तिला असं वाटतं की अक्षयने तिला वेळ द्यावा आणि ती मुद्दाम विचारते की काय हो, खूप कामं आहेत का? अक्षयला तर खूप जांभळ्या सुद्धा येत असतात। अक्षय म्हणतो की हो ना, अगं खूप कामं आहेत, तू झोप बरं। अगं हे बघ, उद्या एक नवीन पॉलिसी आहे, त्याची मीटिंग सबमिट करायची आहे आणि त्याबद्दलच आता कितीही मला झोप येत असली ना तरी सुद्धा हे जे काही उद्या मीटिंग बद्दलचे आहे ना ते सर्व मला संपवावेच लागेल। तेव्हा आता रमा म्हणते की बरं ठीक आहे, तुम्ही काम करा, तोपर्यंत मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येते। तेव्हा आता अक्षय म्हणतो की नकोय, झोप तू। रमा म्हणते की का नको, कॉफी प्या, म्हणजे काम करताना तुम्हाला झोप नाही येणार। त्यानंतर आता इकडे माही ही तिला इतकी नशा चढलेली असते आणि आज मात्र मी काही झाले तरी अक्षयला सांगणारच की माझं त्याच्यावर खूप म्हणजे खूप प्रेम आहे। तेव्हा आता माही तेथे दारू पिऊन येते तर नैना लगेच तिला अडवते। तर आता माही अक्षय करत असते। तेव्हा नैना म्हणते की अगं माही, तू वेडी झाली की काय, तू दारू पिऊन येथे आलीस? तेव्हा आता माही म्हणते की अगं नैना, मी इथे आहे, आतमध्ये नाही गेले, बाहेरच आहे, आतमध्ये जी आहे ना ती रमा ती वेगळी आहे। तेव्हा आता नैनाला काही कळत नसतं। नैना म्हणते की हो, आज ना तुला जास्तच झालेली आहे, त्यामुळे तू चल आतमध्ये। माही तिला तेच सांगण्याचा प्रयत्न करते की अगं मला जास्त नाही झाली, मी तुला तेच सांगते की आतमध्ये जी आहे ना ती माही नाही तर ती रमा आहे आणि मी माही आहे। मी तुला हे सांगण्याचा किती वेळेस प्रयत्न करते, तुझ्या लक्षात काय येत नाही? जरी मी दारू प्याले असले तरी सुद्धा माही कोण आणि रमा कोण हे सांगते तुला। रमा परत घरात आलेली आहे आणि तिला मी घरात सुद्धा पाठवलेले आहे, फक्त आम्ही हे सांगितले नाही की रमा कोण आणि माही कोण। तेव्हा आता नैना म्हणते की हो का, आतमध्ये रमा आणि तू माही, दोन दोन, म्हणून नैना आता हसते। तेव्हा आता रमा ही किचन मध्ये कॉफी करण्यासाठी आलेली असते आणि तेवढ्यात तिच्या काहीतरी लक्षात येते की ती म्हणते की अरे देवा, हे काम तर करायचंच राहिलं, मी एक काम करते, हे चहा पावडरचं जे पाणी आहे तर ते झाडांना टाकून येते। तेव्हा मात्र आता नैना ही माहीला म्हणते की चल, तुला खूप झालेली आहे, चल तू। तेव्हा माही म्हणते की हो चल चल, माही तर नशेत असते। तेव्हा नैना म्हणते की अगं नको नको, अगं अशा अवतारामध्ये जर तुला कोणी बघितले तर प्रॉब्लेम होईल, त्यामुळे तू गेस्ट रूम मध्ये चल। तेव्हा आता माही नशेमध्ये म्हणते की गेस्ट हाऊस मध्ये तू जा, मी नाही, मी आता डायरेक्ट असे घरात जाणार आहे आणि तू सुद्धा चल माझ्या सोबत, आणि चल मी तुला दाखवते की आतमध्ये कोणती रमा आहे ते। तेव्हा आता नैना तिला धरते। नैना म्हणते की हो हो चल बघूयात। माही म्हणत असते की हो आतमध्ये आहे ती रमा आहे, तर नैना तिला धरते। नैना म्हणते की अगं सरळ व्यवस्थित चाल, आणि तेवढ्यात आता रमा ही बाहेर चहा पावडरचं पाणी टाकण्यासाठी येत असते। तेव्हा आता नैना समोरून पाहते आणि म्हणते की ए बाय माझे,
अगं रमा तर जिवंत आहे। तेव्हा आता रमा त्या कुंडीत ते पाणी टाकून देते तर माही तिला म्हणते की बघितलंस का तू, मी तुला म्हणत होते। आणि तेवढ्यात लगेच नैना ही माहीला खाली दाबते आणि त्या दोघींना अगदी रमाला दिसून देत नाही आणि दोघी लपतात। नैना तर डोक्याला हातच लावते की अरे बाय माझी, काय चाललंय ह्या मुकादमांच्या घरात। तेव्हा आता माही उठते आणि तिकडे बघत असते। तर मित्रांनो हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये आता माहीचा जो काही आता मनातील भाव आहे तो बदललेला असतो। ती नैनाला म्हणते की माझ्या डोळ्यामध्ये बघ, अगं माझ्या डोळ्यामध्ये कधी असेही मी नव्हते, कारण जे काही माझ्यामध्ये बदल झाले तर ते या मुकादम फॅमिलीमुळे, त्यामुळे मला अक्षय सुद्धा हवा आहे आणि ही मुकादम फॅमिली सुद्धा। हे ऐकून आता नैनाला जबर धक्का बसतो। साठी मी सगळं काही केलेलं आहे, आय लव्ह यू अक्षय, आणि हे बघ मी त्याला मिळवणार म्हणजे मिळवणारच। तेव्हा आता अक्षय रमाला आतमध्ये म्हणत असतो की जरा मी बाहेर चालून येतो आणि तेवढ्यात आता नैना आणि माही या दोघींचा खूप असा आवाज येतो। नैना तिला म्हणत असते की माही माझं ऐकून घे, परंतु माही आता इतकी जोरात ओरडते। तेव्हा अक्षय आणि रमाच्या कानावर तो आवाज ऐकू येतो। अक्षय म्हणतो की कोण आहे कोण आहे। तेव्हा रमा आणि अक्षय दोघेही डोकावून बघत असतात। तर मित्रांनो आता अक्षय समोर माहीचं सत्य येणार का ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।